काय भारत माता माझी आई, डोकं ठेवायला जागा नाही, गरीब माणूस घरकुल मागतो। पंतप्रधान महोदय सांगतात की या देशाच्या गरिबांसाठी गरीबों के सम्मान में मोदी जी मैदान में, आणि इथे अधिकारी अशा पद्धतीने पैशाची लूट करत असेल। पंतप्रधान आवास योजनेचा हा घोटाळा असल्या कारणाने जर त्या चौकशीमध्ये जेवढे पण अधिकारी दोषी निघतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय, आणि ही जी सर्व रक्कम आहे ती व्याजासकट वसूल केली जाईल अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महाराज, प्रश्नाच्या ब्रीफिंग मध्ये दोषी कोण हे साधारणपणे ज्याला ज्याला मेंदू आहे देवानी दिलेला त्याला लक्षात येतं। आता याच्यामध्ये जिल्हाधिकारीची चौकशी होऊ द्या ना, पण जो त्याचा प्रमुख आहे, HOD आहे, त्यालाही तुम्ही निलंबित करणार नाही। अध्यक्ष महोदय, आपण जे 374 लाभार्थ्यांचा DPR एक मंजूर झाला होता त्याच्यामधले 241 लाभार्थी वगळण्यात आले। सद्यस्थितीत अध्यक्ष महोदय आपल्याकडे 133 लाभार्थ्यांचा DPR मध्ये समावेश आहे अध्यक्ष महोदय। या 133 पैकी 10 लाभार्थ्यांना आपण 2.5 लाख प्रमाणे 25 लाख रुपये रक्कम अदा केली आहे अध्यक्ष महोदय। तसेच 82 लाभार्थ्यांना 1,92,00,000 रुपये अदा रक्कम देण्यात आली असून अध्यक्ष महोदय 12,30,000 रक्कम त्यांची देणं बाकी आहे। उर्वरित जे 41 लाभार्थी आहेत त्यांची 1,02,00,000ची रक्कम देय असून अध्यक्ष महोदय कामाच्या टप्प्यानुसार आपण त्यांना आतापर्यंत 74,30,000 पण रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये अदा करण्यात आलेली अध्यक्ष महोदय, आणि 28,20,000 रक्कम अदा करणे बाकी आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळे जे लाभार्थी DPR मध्ये आहे त्यांना आपण कुठल्याही पद्धती ह्याच्यापासून वंचित ठेवणार नाही अध्यक्ष। ठीक आहे, चला आता पुढे जाऊ। लोक पण किती अधिकाऱ्यांना निलंबित केलं, किती अधिकाऱ्यांवर कारवाई केली, किती अधिकाऱ्यांना FIR केला। आपला अनुभव असा आहे मंत्री महोदया की चौकशीच्या नावाने फक्त टाइमपास केला जातो, आणि कोर्टात जरी केस केले तर मी आता हायकोर्टाचा कागद वाचत होतो, 56,91,150 केसेस प्रलंबित आहे, अजून एक केस पेंडिंग होईल। सर्वांचा हा विश्वास आहे की कोर्टाच्या माध्यमातून 50-50 वर्ष त्याच्या चौकशीच्या संदर्भात दोषीवर कारवाईच होऊ शकत नाही, तर कमीत कमी तुम्ही एवढं तर उत्तर द्या की या संदर्भातला कोर्टाचा निर्णय लागेपर्यंत या व्यक्तीला निलंबित केला जाईल, तो निलंबन कायम राहील, मग 10 वर्ष लागो की 20 वर्ष लागो। हे एवढं जर केलं तर न्याय मिळेल। अरे गरिबाच्या पोटावर अशा पद्धतीने घरकुल, काय भारत माता माझी आई, डोकं ठेवायला जागा नाही, गरीब माणूस घरकुल मागतो। पंतप्रधान महोदय सांगतात की या देशाच्या गरिबांसाठी गरीबों के सम्मान में मोदी जी मैदान में, आणि इथे अधिकारी अशा पद्धतीने पैशाची लूट करत असेल तर तुमच्याकडून अपेक्षित उत्तर एवढंच आहे की जोपर्यंत चौकशी आणि कोर्टाचा निर्णय अंतिम होत नाही तोपर्यंत अशा अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित करणार आहात का, अन्यथा कोणी घाबरणार नाही। अध्यक्ष महोदय, हा जो सगळा घोटाळा झाला हा 1 जानेवारी 2019 ते 30 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये हा घोटाळा झाला। अध्यक्ष महोदय, हे जेव्हा CEOंच्या लक्षात आलं, म्हणजे जे तिथले CEO होते त्यांनी त्याच्यानंतर तो अकाउंटंटचा अहवाल मागवला, त्यांनी त्याच्यानंतर तो अहवाल सगळा जिल्हाधिकाऱ्याकडे दिला। कोर्ट केस ह्याच्यामध्ये संदर्भात कुठलीच झालेली नाही। जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष महोदय ही जी समिती गठीत केली अध्यक्ष महोदय, जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जी समितीच गठीत केली आहे ती 25 जानेवारी आत्ता गठीत केलेली आहे। तरी सुद्धा अध्यक्ष महोदय हा प्रश्न सभागृहामध्ये लक्षवेधीद्वारे उपस्थित केला, त्यामुळे ह्या सगळ्या बाबी तपासून घेता अध्यक्ष महोदय बँक स्टेटमेंट सुद्धा उपलब्ध करून दिलेलं नव्हतं आमच्या अधिकाऱ्यांना। त्यामुळेच मी आत्ता की ह्याची सगळी विभागीय चौकशी होऊन आर्थिक गुन्हे शाखेला बरोबर घेऊन याची चौकशी व्हावी अध्यक्ष महोदय, आणि पंतप्रधान आवास योजनेचा हा घोटाळा असल्या कारणाने जर त्या चौकशीमध्ये जेवढे पण अधिकारी दोषी निघतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय, आणि ही जी सर्व रक्कम आहे ती व्याजासकट वसूल केली जाईल अध्यक्ष महोदय। त्याच्यासाठी जे पण लागणारी कारवाई ती केली जाईल। अगोदर प्रश्न विचारतो अध्यक्ष महाराज, प्रश्नाच्या ब्रीफिंग मध्ये दोषी कोण हे साधारणपणे ज्याला ज्याला मेंदू आहे देवानी दिलेला त्याला लक्षात येतं।
आता याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याची चौकशी होऊ द्या ना, पण जो त्याचा प्रमुख आहे, एचओडी आहे, त्यालाही तुम्ही निलंबित करणार नाही. अध्यक्ष महाराज, विधिमंडळाच्या कामकाजामध्ये प्रश्न आपण विचारण्याची मुदत ही 24 तास का नाही ठेवली? हा गंभीर आयुध आहे. 180 पानाच्या महाराष्ट्र विधानसभा नियम पुस्तिकेत गंभीर आयुधापैकी हे आयुध आहे आणि याला तुम्ही निलंबितच करणार नाही तर मी तुम्हाला लिहून देतो. कारण प्रश्न लक्षवेधी लागणे किंवा इतर प्रश्न लागणे तुम्हाला माहिती आहे मर्यादा येतात. आता या लक्षवेधीमध्ये पुन्हा ही लक्षवेधी येणार नाही, मग चौकशी कधी होईल, निलंबित कोणाचं होईल? अध्यक्ष महाराज, तो जो कोणी एचओडी आहे, जो ब्रीफिंगमध्ये तुम्हाला सांगितलं गेलं त्याला कमीत कमी निलंबित केलं पाहिजे, नाही तर कोणाला धाक नाही राहणार. आणि मग तुम्हाला माहिती आहे की ह्या अधिकारी तिकडे कसं मॅनेज करतात, दुरून नाटकात गोतं काढतात, कुणी जातपात काढते, कुणी राजकीय दबाव टाकतो. सस्पेन्शन होत नाही अध्यक्ष महाराज, मी एवढे वर्ष आहे म्हणून कमीत कमी याच्यात का दोषी अधिकारी या माहिती असते त्याला सस्पेंड केलं पाहिजे. आता पुन्हा चौकशीचा काय विषय आहे? ठीक आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी तेच सांगितलं की ह्याच्यामध्ये जे पण संबंधित अधिकारी आहेत तर तो जो अहवाल आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तो सभागृह संपण्याच्या आतमध्ये आता 8 दिवसामध्ये त्यांनी तो सभागृहात सादर करावा आणि त्यावेळेस जसं सदस्य आमचे सुधीर भाऊजींनी सांगितलं त्याप्रमाणे जे जे अधिकारी ह्याच्यामध्ये सामील असतील त्यांना त्यावेळेस निलंबित केलं जाईल.